सामन्याचा विजयी संघ हे मात्र निश्चित. मग पवन झवरेच्या संघाचा विचार करायला गेलो तर आपण पाहायला गेलो तर पवन झवरे असणार आहे, सतीश असणार आहे, शंतनू गोवर्धने असेल, संस्कार हरपाल आहे, तिकडे तेजस खैरे असेल, ओंकार मालुसकर. मग पाहायला गेल्यानंतर अगदी समतोल खेळ संघ आहे. मग फलंदाजी असेल, गोलंदाजी आणि जय भवानी रेवली संघाकडे देखील पाहायला गेलं तर दोन्ही संघ त्याच क्षमतेचे त्याच ताकदीचे आहेत. पहिला चेंडू पवन झवरेचा शॉर्ट ऑफ फुल पद्धतीचा आपण पाहिलं तर डीप फाईन लेगच्या रिझने चेंडू पहिल्या चेंडूवर अगदी चांगल्या पद्धतीचा फटका वैभवच्या माध्यमातून येतोय. देऊया डिझेला संधी. चेंडूवर अगदी चौकार आला. नंतर आपण पाहतोय दुसरा चेंडू सज्ज होईल पवन झवरे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर ते क्षेत्र टार्गेट केले गेले. आता मात्र आपण पाहतोय येतोय या दुसऱ्या चेंडूवर सल हा षटकार. आपण पाहतोय दोन चेंडूवर तब्बल 10 धावा वसूल केल्या वैभव महाले. त्याने म्हटलं होतं आम्हाला देखील आता पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. इथे मात्र सुरुवात तर अप्रतिम आहे. इथे आपण पाहिलं तर परकट करण्याचा प्रयत्न तितकासा संपर्कात चेंडू आला नाही. मात्र एक धाव निश्चितपणे घेतलीच जाईल. दीपेश उमटे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. दीपेश प्लीज कम स्टेज अँड टेक युअर प्राइज. 3 चेंडू 11 धावा आपण पाहतोय. धावफलकावर समीर पवार मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. आता कशा पद्धतीचं फलंदाजी असणार आहे. 3 चेंडू 11 धावा धावफलकावर. या षटकातील चौथा चेंडू घेऊन आपण पाहतोय पवन झवरे असणार आहे. थोडंसं कमबॅक करावं लागेल. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. तिथे मात्र चेंडू खेळला गेलाय आणि चेंडू आपण पाहतोय तर तिथे मात्र चांगलं फील्ड केलं जातोय. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या केल्यात पूर्ण. 4 चेंडू आपण पाहतो 13 धावा धावफलकावर जय भवानी रेवली या संघाकडून. आपण पाहतोय सुंदर चेंडू डॉट चेंडू येतोय. कोणत्याही प्रकारची धाव खर्च करत नाही पवन झवरे. 5 चेंडू आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर जय भवानी रेवली या संघाकडून. कमबॅक केले गेले. पहिल्या 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 3 चेंडू आपण पाहतोय तर फक्त 3 धावा खर्च करतोय तो पवन. चांगला फटका आपण पाहतो. अगदी अंगावर आलेला फटका. हलक्यात स्टेट लाईन चेंडू आपण पाहतो सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा केस जमात. पहिल्या षटकाकडे आपण पाहतोय तर बिनबाद 17 धावा. एकच चांगली सुरुवात म्हणावी लागेल की जय भवानी रेवली संघाकडून. जोपर्यंत दुसरा गोलंदाज येईल तोपर्यंत देऊया आपण डीजे अक्षयला संधी. कमांड डीजे. जी पोळीकर त्या लीगचे उपाध्यक्ष सर आपण विनंती करतो आपण आपले शुभ असते दीपेश उमटे या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच चा किताब द्यायचा आहे. पहिल्या षटकाकडे आपण पाहिलं 17 धावा खर्च केल्या
पवन सावरी या गोलंदाजाकडून. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय संस्कार हरपाल. चांगल्या कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर थोडासा खराब करणारा प्रवास आपण पाहिला. आता कशा प्रकारची गोलंदाजी राहील, कारण पहिल्या षटकामध्ये पहिला संघाचा संघ नाही, थोडासा जास्त धावा खर्च करता आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच त्या धावांची कसर उणीविटे मात्र भरून काढावी लागेल ती आपली गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 17 धावा. पंच निलेश सरांचा इशारा येतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर संसाराच्या माध्यमातून लेग स्टंपच्या डाव्या स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर जाणार चेंडू. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड असेल. या एका धावेनंतर आपण पाहतो 18 धावा फलकावर जय भवानी रिवोली या संघाच्या. कोणत्याही प्रकारचा अद्याप फलंदाज बाद झाले. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, अगदी स्वप्नवत सुरुवात. इथे मात्र आपण पाहिलं तर आडव्या बॅटने केला गेले ते असेल पप्पू. चांगलं फील्ड, चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. त्या एका धावेनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अखेर बिनबाद 19 अशा चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला जय भवानी रिवोली हा संघ पाहायला मिळतोय. आता स्ट्राईकला असेल समीर पोपाळ. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू जातोय स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड, वन बाउंस, सीमा पार, चौकार, बाउंड्री. फलकावर सगळा फटका आला. दुसरा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. पंचांचा इशारा येतोय. वाईट अव्वद धावेची भर पडेल. या एका धावेनंतर आपण पाहतो 24 धावा आपल्याला धनफलकार पाहायला मिळतील. इथे मात्र अद्याप कोणताही फलंदाज बाद झाला नाही. चांगली सुरुवात आपल्याला जय भवानी रिवोली म्हणजे वैभव महाले आणि समीर पवार या दोन फलंदाजांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये पाहायला मिळते. संस्कार हरपाल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करणारी गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवा, चेंडू खोले आपण पाहतो यष्टीरक्षक येतोय आणि यष्टीरक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. पहिला विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो संस्कार हरपाल. जोपर्यंत फलंदाज येईल तोपर्यंत देऊया डिझेलला देखील संधी. कम ऑन डिझेल. आपण पाहतोय नवीन फलंदाज रोहित घरत. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. आता कशा प्रकारची फलंदाजी असेल. सगळा चेंडू आपण पाहिला तर अगदी हलक्यात चेंडूला स्टीअर केला. एक धाव घेण्याचा माणूस होतं, धाडस देखील केला आणि एक धाव इथे सहजरित्या पूर्ण देखील केली. यानंतर होणारा सामना आई भिसाई देवी भिसे विपक्ष गुड्डू 11 पोफलकर या दोन्ही संघांना विनंती करतो. पहिल्या इनिंगचा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा नक्कीच आपण लगेच यायचं आहे. टॉस का बॉस या इथे आणि तिथे लगेच आपण नाणेफेकीचा कार्यक्रम आहे इथे उरकून घेणार आहोत. नेक्स्ट मॅच आई भिसाई देवी भिसे वर्सेस आपण पाहतोय गुड्डू 11 पोफलकर.
चांगला चेंडू होता. आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न वैभव महालेचा होता. चांगली गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये संस्कार हरपलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकच चौकार निश्चितपणे खर्च केला, त्यानंतरचा केलेला हा कमालीचा प्रवास, कमालीचा कमबॅक आपण संस्कार हरपाल या नवोदित गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल रोहित घरट. इथे मात्र चांगला शॉट आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येतो. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलका धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. आपण पाहिलं तर सलामीचा आलेला फलंदाज निश्चितपणे समीर पवार मात्र माघारी परतला. नवीन गोलंदाज येतोय ओंकार मालुसकर. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल पवन जवरे याच्या माध्यमातून 17 धावा खर्च केल्या. त्यानंतरचा आलेला गोलंदाज संस्कार हरपाल मात्र कमबॅक आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा या सामन्यामध्ये मुसंडी अर्थात शिरकाव करून देण्याचा यशस्वी प्रयत्न करतोय. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक फलंदाजाला बाद देखील करण्यात आलं आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 9 धावा. आता ओंकार मालुसकर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या गोलंदाजाने एका षटकामध्ये 3 विकेट देखील घेतल्या आणि फक्त धाव खर्च केली होती ती 1. अप्रतिम गोलंदाज. ते 3ही विकेट आपण पाहिले ना तर त्रिफला चित होते. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे काल. हा चेंडू देखील आपण पाहिला तर बॅकफूट पंच वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला गेला वैभव महालेच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहतोय तर 2 धावा इथे जमवल्या गेल्या. त्या 2 धावानंतर आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर म्हणजे 13 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 28 अशी एक चांगली सुरुवात आपल्याला जय भवानी रेवोली या संघाकडून पाहायला मिळते. वैभव महाले कालच्या दिवसामध्ये एक अगदी विस्फोटक खेळी तब्बल 64 धावांची खेळी त्याच्या एका इनिंग मध्ये आली होती. निश्चितपणे एकापेक्षा एक मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला आलेले पाहायला मिळाले. आज कशा प्रकारे फलंदाजी आहे कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा त्याच्या माध्यमातून आल्यानंतर थोडासा तो आपल्याला शांत बसलेला पाहायला मिळाला. निश्चितपणे थोडासा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला. ओंकार मालुसकर या षटकातील पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू होता. स्लाइड पेट करायचा बघतो आपण तर चेंडू हवंय जिथे कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नसणार आहे तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल. मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी सहजरित्या जमवल्या गेल्यात. या 2 धावानंतर आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर म्हणजे आपण पाहतोय तर ओंकार मालुसकर पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक चेंडूवर आक्रमण, प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल याचा विचार केला जातोय. मग तो रोहित घरट असेल किंवा वैभव महाले मात्र निश्चितपणे त्यांना थोडासा संघर्ष करावा लागतोय. आता जर गोलंदाजी करतोय गोलंदाज ओंकार मालुसकरच्या माध्यमातून. 14 चेंडू नंतर 30 धावा धावफलकावर या षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार होईल तो ओंकार मालुसकर. इथे मात्र आता चांगला फटका चेंडू जातोय सीमारेषा पार. लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू सीमा पार षटकार.
क्रिकेट प्रेमी नक्कीच क्रिकेटवर नेहमीच अतोनात त्यांचं प्रेम राहिलं आहे. आज देखील आपण पाहतोय आपला वेळात वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली. श्री सन्माननीय संजय भाऊ घराट यांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय आपण पाहतोय तर या लीगचे अध्यक्ष सुशीलजी खांडेकर, उपाध्यक्ष असणार आहेत सन्माननीय हेमंतजी फुलेकर यांच्या शुभ हस्ते या उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, अगदी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू जातोय निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर. एक वेगवान गोलंदाज आपल्या काळामध्ये अनेक फलंदाजांच्या मनामध्ये धडकी बनवणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले. आज 2 शब्द खरंच तुम्ही बोलायचं आहे. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आज हे आयोजन केलेलं आहे मेळा विभागातर्फे जे क्रिकेटचं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कारण खरंच चांगली गोष्ट आहे की होतकरी खेळाडूंना आज पुढे जाण्याची संधी मिळते त्या माध्यमातून. तर त्यांनी माझ्या घरी आले अध्यक्ष आणि काही कमिटी आली की असं आमचं हे चाललं. बोला चांगली गोष्ट आहे. जरूर आमचं तुम्हाला सहकार्य असेल आणि जेवढं आम्हाला सहकार्य करतील तेवढं आम्ही जरूर दरवर्षी करत जाऊ. हे मी माझं 2 शब्द व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच तुमच्या सहकार्याची एवढी मोठी स्पर्धा पार पडणे शक्य देखील नाही आहे. असे अनेक हात आहेत ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्य, तसेच मयूरदादा खैरे यांचं देखील मनोगत आपण स्पर्धेच्या शेवटामध्ये उत्तरामध्ये ऐकणार आहोत. त्यांचं देखील किती मेहनत आहे त्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मात्र त्यांच्याकडून आम्हाला ऐकायचं आहे या स्पर्धेबद्दल. तसेच सन्माननीय मनोजजी सकपाल यांचा शुभ सन्मान करतील. नक्कीच या स्पर्धेचे अध्यक्ष मी सुशीलजी खांडेकरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोजजी सकपाल यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय संस्कारच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आपण पाहिली तर एकदम खर्च केली, तदनंतर चेंडू आपण पाहिला तर थोडासा आउट स्विंग चेंडू पडला ना, चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी थोडीशी दिशा बदलली आणि चेंडू जो बॅटचा रडारमध्ये येणार होता तो मात्र आला नाही. चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय यष्टीरक्षक सतीश मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च करतोय. तो संस्कार हरफाल षटकातील 3रा चेंडू घेऊन तयार होईल. हा देखील चेंडू आपण पाहिला ना तर कमी उंचीचा आणि अति वेगाचा हा चेंडू फलंदाजाला नक्कीच कन्फ्यूज करण्यात आलेला आहे. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च करतोय, कारण संस्कारला माहिती आहे इथे मात्र 3 षटकामध्ये तब्बल 43 धावा आल्या होत्या. त्यानंतर हे 3 चेंडू पाहिले तर अप्रतिम राहिली आहे गोलंदाजी संस्कारची.
44 धावा आपण पाहतो धाव फलकावर. या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला असेल रोहित घरट, मात्र थोडस का होईना पण शांत बसवलं जातं या फलंदाजाला. हा देखील चेंडू चांगला होता, मात्र मोठा फटका खेळायचा इरादा तिथे मात्र एक चांगला असेल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र रोहित माघारी परततोय. कमांड नक्कीच अक्षय तुमचीच हवा आहे इथे आणि हवा देखील आलेली आहे. आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून अक्षय मोरे, सौरभ मोरे यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत अगदी कालच्या दिवसापूर्वी वाजवला जातोय. मयुरेश नवीन फलंदाज आपण पाहतोय. फुलटॉसचा चेंडू आपण पाहतोय, फुलटॉल वसूल केला, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार नक्कीच रेवली संघाचे संघ सहकारी आणि संघ मालक म्हणत असतील अजून एक षटकार मारून दाखव मला. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका, मयूरच्या बॅट मधून येणारा हा दर्जेदार षटकार आपण पाहिलाय. संस्कार हरपाल जो अप्रतिम गोलंदाजी करत होता त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र आक्रमण केलं जाते. अटॅक इज द बेस्ट डिफेंड. जर का तुम्हाला गोलंदाजापासून वाचायचं असेल तर त्याच्या विरोधात तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं. आणि आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईड. हा चेंडू खेळण्यासाठी अयोग्य असल्याचा पंच निर्वाळा देतात. त्यामुळे या अतिरिक्त धाव आपण पाहतोय धाव फलकार वाढवली जाते. या एका धावेनंतर आपण पाहतोय तब्बल 51 धावा स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मयुरेशने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली आहे. संस्कार हरपाल आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना एक खराब चेंडूवाला विकेट आल्यानंतरचा तो खराब चेंडू षटकारासाठी गेला. त्यानंतर आलेला हा दबावाखाली वाईट चेंडू. इथे आपण पाहतो चांगला चेंडू. नक्कीच मित्रांनो, सिगरेट प्यावं तर कॅन्सर आणि क्रिकेट खेळावं तर बाउन्सर, दोघांची ही भीती. तशा पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतो संस्कारच्या माध्यमातून येतोय. षटक क्रमांक 4 समाप्त होतो. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या तब्बल 51 धावा. नाणेफेकीचा कौल झाला. फलंदाजी स्वीकारली आहे जय भवानी रेवली संघाने आणि का फलंदाजी स्वीकारली याचं उदाहरण मात्र फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण संघ देताना पाहायला मिळतोय. विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही, विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जलेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडकलणे पावलांना पसंत नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 51 धावा धाव फलकावर. अंतिम आणि निर्णायक षटक, अर्थातच या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर संपूर्णपणे पकड मजबूत करेल तो जय भवानी रेवली संघ. आणि जर का हे कमी धावांचं षटक आलं, विकेट घेणारं षटक आलं तर नक्कीच कमबॅक केला जाईल तो ओमसाई फायटर्स या संघाकडून. शंतनू गोवर्धने जर विकेट घेतली वैभव महालेची तर अल्पेश विरजे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगला फटका आपण पाहतोय, अप्रतिम कव्वा ड्राईव्ह येतोय मौल्यवान 4 धावा. कमांड इझी. आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
प्रशांतजी जंगम आपली वाट बघतायत. दीप सत्वे 55 धावा आपण पाहतोय. थोडासा मागे राहिला होता चेंडू, मात्र त्याचा पाठलाग केला तो वैभव महाले यांनी. पहिल्या चेंडूवर अप्रतिम चौकाराने स्वागत केलंय शंतनू गोवर्धने याचं. स्लोअर आपण पाहिलं तिथे असे क्षेत्रक्षक, मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. डीजी अक्षय अगदी प्रत्येक मग चेंडूवर आपण पाहिलं विकेट असेल, चौकार असेल किंवा षटकार, प्रत्येक प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करण्याची कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. आणि आमचे गुण लेखक कुणाल खांडेकर प्रत्येक स्पर्धेसाठी अगदी बिनचूक पद्धतीची कार्यप्रणाली त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहतो मग प्रत्युल गोवर्धने आणि कुणाल खांडेकर ही नावं देखील येतात. त्यांचं देखील काम आपण पाहतोय तर अगदी कोणत्याही प्रकारची चुकी न करता अगदी बिनचूक पद्धतीने या एका धावेनंतर आपण पाहतोय 60 धावा धावफलकावर. अजून या इनिंग मधील या षटकातील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. आता थोडंसं आपण पाहतोय दडपणाखाली गोलंदाजी करतोय शंतनू गोवर्धने. कमबॅक करावं लागेल शंतनूला. चांगला चेंडू आपण पाहिला तर फुलर लेन्सचा, आणि इथे मात्र पंचांचा जो पंच आहेत ना दोन्ही, त्यांनी एकत्रित येऊन जो काही चांगला निर्णय असेल तो योग्य तो निर्णय घ्यायचा आहे, जेणेकरून या मोठ्या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू अथवा कोणताही संघ नाराज होता कामा नाही. इथे नक्कीच योग्य तो निर्णय घेण्यात आला, कारण आपण पाहिलं ना चेंडू जरा यॉर्कर पद्धतीचा त्याच्यामुळे बॅट आहे ना ती पिचवर आदळली. आपल्याला इथपर्यंत देखील हवा झाला, पण हवा आहे त्याच्यामुळे नक्कीच पंचांना थोडासा तिथे गैरसमज झाला. मात्र नक्कीच दोघी पंचांनी संगनमत करून योग्य तो निर्णय घेतलाय. धन्यवाद. आणि देखील धन्यवाद देतो, आपण देखील समजून घेतलं त्याबद्दल. सुंदर चेंडू आपण पाहिला शंतनूच्या माध्यमातून, अगदी डेडली यॉर्कर ज्याला म्हणतात ना तशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. 60 धावा पाहतोय, 3 चेंडू अखेर, अजून 3 चेंडू येणं बाकी. हा चेंडू आपण पाहिला तर अनएक्सेप्टेड बाउन्स. इथे मात्र फलंदाजाला अपेक्षा देखील नव्हती. नक्कीच गोलंदाजाने रीड केलं या फलंदाजाला की कोणत्या चेंडूच्या प्रतीक्षेत कोणत्या चेंडूसाठी हा वैभव महाले तयार असेल. मात्र त्याला तिथे आपण पाहिलं तर तो देखील कन्फ्युज झाला. चेंडू जेव्हा पिच झाला त्याच्यानंतरचा तो प्रवास पाहिला ना तर अचानक उसली प्राप्त झाली. आपण पाहतोय तर 15 चेंडू मध्ये 39 धावा असताना हा अप्रतिम फटका, म्हणजे 16 चेंडू आपण पाहतोय तब्बल 45 धावांचे योगदान या सामन्यामध्ये आपल्याला वैभव महाले या फलंदाजाकडून पाहायला मिळते. 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. या स्पर्धेतील आपलं स्वतःचं दुसरं अर्धशतक साजरं करणार का? कारण आपण पाहिलं तर स्वप्नील कुंभारेच्या बॅट मधून एक अर्धशतक आले. वैभव महालेच्या माध्यमातून देखील 64 धावांची खेळी आली. सहासष्ट धावा आपण पाहतो धावफलकावर. 1 चेंडू येण्या बाकी आणि 5 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी वैभव महालेला. अर्धशतक साजरं करणार का? शंतनू गोवर्धने कसा चेंडू फेकणार? इथे चांगला चेंडू प्रयत्न झाले होते निश्चितपणे वैभव महालेचे. आपण पाहतोय तर एक धाव इथे घेतली, दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न, मात्र माघारी परतावं लागेल. 46 धावांवर नाबाद फलंदाजी केली. संघाचा संघनायक कसा असावा? कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन कसा असावा तर कॅप्टन हा असा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय वैभव महालेच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये देखील झालं आणि आता देखील आपण पाहतोय. चला आई भिसाई देव भिसे विपक्ष गुड्डू 11 पोफलकर.
चला आई भिसाई देवी भिसे विपक्ष गुड्डू 11 पोफलकर शेजारी गाव आहेत त्यामधील हे दोनही संघ आपल्याला मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला आई भिसाई देवी भिसे तसेच गुड्डू 11 पोफलकर लगेचच आपण इथे ताबा घ्यायचा आहे. तोपर्यंत देवी आपण डीजे मास्टरला संधी. कमॉन आपण पाहतोय ढिलशी अक्षयच्या माध्यमातून. चला आई भिसाई देवी भिसे तसे गुड्डू 11 पोफलकर. चला लगेच यायचंय गणेश जाधव सतेज जंगम. चला मित्रांनो तुमच्या समोर नक्की जोडले जातील आमचे साथी समालोचक ह्यातील बुलंद आवाज प्रशांत जंगम. चला फिल्डिंग सुंदरचं क्षेत्र सजवून घ्यायचं आहे. जय भवानी रिवली तसे सलामीची जोडी देखील मैदानामध्ये त्वरित पाठवून द्यायची आहे. नाणेफेकीसाठी तिथे नक्कीच जोडले जाते प्रशांत जंगम. एक साईडला बसेल आई भिसाई देवी भिसे विपक्ष असणार आहे गुड्डू 11 पोफलकर. आपण पाहतोय संजय भाऊ घरट आणि सन्माननीय विलासजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. येस थँक्यू आदेश. तर सन्माननीय संदीपजी घरट आणि खांडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होते. एका बाजूला आई भिसाई देवी संघाचा संघनायक सतेज जंगम तर दुसऱ्या बाजूला गुड्डू 11 पोफळकर संघाचा गणेश जाधव. नाणेफेकीचा कौल होईल. कॉल असेल पोफळकर संघाचा. हेड इज अ कॉल अँड इट्स हेड. गुड्डू 11 पोफळकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तुम्ही 2 सामने जिंकून जवळपास क्वालिफाय झालेला आहात. परंतु आता जसं वैभव महाले म्हटला की आम्हाला थोडंसं काहीतरी ट्राय करायचं आहे. एखादा फलंदाज नवीन येईल एखादा फलंदाज नवीन येईल तसे तुमचे रणनीती आहेत का? 100% आमचे पण चेंज करणारच होतो आम्ही. प्रथम मी माझ्या टीमचं नाव घेतो गुड्डू 11 की जो आमचं हा जो आम्ही खेळणार आहोत ना तो गुड्डू 11 साठी खेळणार आहोत. परंतु आमचा सर्वांचा लाडका काही महिन्यापूर्वी त्याचं निधन झालं. त्यामुळे आज जे गावासर्व दिसत आहेत ना ते सर्व गुड्डू 11 साठी आलेले आहेत. आणि यस थोडासा भाऊक झालाय गणेश सुद्धा. परंतु काही क्षणामध्ये आपण गुड्डूसाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा व्हायची आहे. या सीझन मध्ये गेल्या वर्षी तू बेस्ट बॅट्समन घेतलास परंतु या सीझन मध्ये तितकीशी बॅट तळपली नाहीये. तर या मॅच मध्ये सतेज जंगम एक तुझा चांगला मित्र आहे परंतु त्याच्या संघासमोर चांगली फलंदाजी करून दाखवणार का? 100% कारण गेल्या वर्षी मी बेस्ट बॅट्समन म्हणून घेतलेलं होतं. ह्यावेळेस बॅटिंग पण आली नाही. पहिल्या मॅचला आलेली होती. पहिल्या बॉलाच विकेट गेली माझी. आता ते चेंज करायचा प्रयत्न करेन. येस आणि वळतोय सतेज जंगम यांच्याकडे. नाणेफेकीचा कौल तुमच्या विरुद्ध बाजूने लागलाय. प्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम फलंदाजी करायची. फलंदाजी ओके फलंदाजी स्वीकारली आणि तुम्हाला आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. मागच्या दोन्ही मॅच तुमच्या सर्व खेळाडूंनी थोडंसं नाराज केलं परंतु जे संघ मालक आहेत विशाल मते असतील श्रीकांत जंगम परेश जंगम त्यांना ही मॅच जिंकून त्यांना थोडंसं खुश करण्याचा प्रयत्न तुमचा असेल का? नक्कीच आम्ही प्रयत्न करू. परंतु आम्ही ज्या मागच्या 2 मॅचेस हरलो
त्या सुद्धा अशा आम्ही सोडल्या नव्हत्या. त्या आम्ही घासून हारलो होतो. जिंकता जिंकता त्या हारलो, परंतु ही मॅच आम्ही जिंकून आमच्या संघ मालकांना आणि सर्व क्रीडा प्रेक्षकांना एक खुश करण्याचा प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकू. खऱ्या अर्थाने हीच तर प्रीमियर लीगची खासियत आहे. एखाद्या संघ मालकाला थोडस खुश करण्याचा प्रयत्न, तर एखादा संघ मालक थोडासा नाराज सुद्धा होत असतो. दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी. धन्यवाद. पहिला चेंडू आपण पाहतो विकी शेळाच्या माध्यमातून. अगदी आपण पाहिला तर पायामध्ये फेकला गेला, एक धाव ती कंप्लीट केली गेली. निश्चितपणे दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि 2 धावा आपण पाहतोय ना त्या सहजरित्या केल्यात पूर्ण. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर 2 धावांनी खातं उघडलं झालंय, अकाउंट ओपन केलं गेले ते ओम साई फायटर्स या संघाचं. 68 धावांचं एक मोठं आव्हान म्हणावं लागलं आजच्या दिवसामधला हा उच्चांक असेल कुणाल, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अगदी 70-75 अशा धावा होत असताना आजचा दिवस आपण पाहिला तर कमी धावा आपल्याला होताना पाहायला मिळतात. इथे जसं क्रिकेट रंग बदलतो तसं हा मैदान हे पिच देखील आपल्याला आज रंग बदलताना पाहायला मिळतोय. निश्चितपणे आपण पाहतोय जर गणेश जाधव थोडेसे भाऊक झाले. निश्चितपणे आपल्यामध्ये जो नेहमी हसत खेळत आपल्यामध्ये वावरणारा आपलाच एक मित्र काही दिवसापूर्वी आकस्मिक त्याचं निधन झालं. त्याच्या नावाने हा खेळणारा संघ गुड्डू 11 पोपलकर, निश्चितपणे त्यांची कामगिरी मात्र उजवी राहिली या स्पर्धेमध्ये. मात्र थोडासा इमोशनल झालाय तो, नक्कीच कारण देखील त्याला तसंच आहे. दोन चेंडू आपण पाहतोय, 3 डब्बा धम्फल कव्हर रोशन सुतार. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला एक लेफ्ट हँडेड बॅट्समन तब्बल 68 धावांचं एक विशाल काय आव्हान म्हणावं लागेल ते उभं केलंय. ते अर्थातच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ जय भवानी रेवले आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलो ना तर खारीचा वाटा उचलला होता तो संघाचा संघनायक वैभव महाले, ज्याच्या बॅट मधून तब्बल 46 धावांचं योगदान आलं. जरा फास्ट घ्यायचं दोन्ही संघाला विनंती असेल. चांगला चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू आपण पाहतोय घासत पुसत चाटत चेंडू सीमा पार येतो या इनिंगचा पहिला चौकार. रोहित क्या जेल पहिली
इथे मात्र मागच्या मॅचची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र काही अंशी कमबॅक करून दाखवलं होतं. तोच साहिल सत्वे तुम्हाला पाहायला मिळतोय. आता सुद्धा कमबॅक करेल का? यावेळेला मात्र मोठा फटका, वैभव महालेच्या चेंडू डोक्यावरून निघून गेलाय सरळ सीमा पार. षटकार, लगातारचा दुसरा षटकार. मात्र पवन सावरे अक्षरशः म्हणजे जर त्याच्या हातात बॅट नाही तर त्याच्या हातामध्ये गदा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे. 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून. या वेळेला मात्र थोडसा मिस झाला आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर डॉट चेंडू आला आणि त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव तुम्हाला पाहायला मिळाली. त्या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 26 या आकड्यावर. 68 धावांचा पाठलाग करत असताना अशाच पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं होतं ओमसाई फायटर्स या संघाकडून. आणि पवन जावरे जो संघाचा संघ नायक आहे आणि संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 षटकार आले, त्यानंतर एक धाव आली आहे. आता पुन्हा एकदा साहिल सत्वेने फुल टॉस चेंडू हवेमध्ये विकी आहे त्या ठिकाणी, परंतु हवेचा सूत खूप असल्या कारणाने मात्र आणि नो चेंडू सुद्धा आहे. नो चेंडू आहे इथे जर तुम्ही पाहिलेत ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू. आणि संपूर्ण ओमसाई फायटर्स या डगआउट मधला टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज येतोय कारण आपला संघ इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 29 धावा. पुन्हा एकदा साहिल. या वेळेला मात्र एक धाव तर जरूर आले. पंचांचा निर्णय आहे बाईकच्या स्वरूपात ही एक धाव आली. एक धावेने 30 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय तो मात्र ओमसाई फायटर्स हा संघ. अजून देखील 38 धावांची गरज आहे कालच्या दिवशीमध्ये. वैभव महालेच्या बॅट मधून एक 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूंना बाकी असतील. वैभव महालेच्या बॅट मधून 50 साकार केली होती. स्वप्नील कुंभार याच्या बॅट मधून सुद्धा 50 आणि आज वैभव महाले नॉट आउट 46 रन. बॅटची आउटसाइडेज घेतली क्षेत्राच्या आणि खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र जजमेंट प्रॉपर झालं नाहीये. एका धावेचं कन्व्हर्जन मात्र दुसऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 32 या आकड्यावर. शेवटचा 1 चेंडू बाकी असताना 32 धावा धावफलकावर आहेत. मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, सन्मान दिलाय. खऱ्या अर्थाने इथे पवनचं कौतुक करावं लागेल कारण चांगला चेंडू होता. त्याला जर मोठा फटका खेळायचा असता ना तर मात्र यदा कदाचित आउट सुद्धा झाला असता, परंतु तसं होत नाहीये. सन्मान देऊन एकेरी धाव घेण्यामध्ये त्याने नक्कीच समाधान मानलं आणि या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं. ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा, 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 सहजरित्या होऊ सुद्धा शकतील, परंतु पवन जावरे आणि पूर्ण संघ ओमसाई फायटर्स ते काढण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण तितकीच बॉलिंग अटॅक चांगला आहे जय भवानी रेवोली संघाचा. पहिलं षटक घेऊन आला होता विकी, त्याने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला. 13 धावा खर्ची घातल्या. त्यानंतर साहिल सत्वेला मात्र आमंत्रण दिलं. साहिल सत्वेवर अक्षरशः पवन जावरे तुटून पडला. त्याला मात्र 20 धावा सहजरित्या खेचून काढल्या. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज येतोय विकी शिलार. पहिला चेंडू घेऊन पवन साठे. यावेळी मात्र पॉईंटच्या क्षेत्रावरून चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 बाउन्स 2 बाउन्स
क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड होईल, थ्रो होईल, तोपर्यंत इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र तिसरी धाव होत नाहीये. तिसरी धाव पूर्ण होतीये. यस, असं वाटलं होतं की रनआउट झालाय की काय, परंतु यष्टांवर चेंडू आदळला सुद्धा नव्हता. त्याच कारणाने मात्र 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. दोन्ही फलंदाज, एका बाजूला प्रसाद आहे, दुसऱ्या बाजूला पवन झावरे स्वतः संघनायक. या सामन्याचे सूत्र आपल्या बाजूने हलवताना पाहायला मिळतो. थोडस वेळेवर नियंत्रण ठेवा. अजून देखील बरेचसे सामने आपल्या समोर येणं बाकी आहे. अक्षरशः पोफळकर अख्खा गाव आलेला आहे. गुड्डू 11 पोफळकर संघ. यावेळेला मोठा फटका, दर्जेदार अप्रतिम द्वितीय प्रसादच्या बॅटमधून दुसरा षटकार. पारितोषिक आलेलं आहे. सुशीलजी खांडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक होतं. स्वतः अध्यक्ष आहेत, या संघाचे संघ मालक सुद्धा आहेत. आपला संघ जर चांगली कामगिरी करतोय ना तर त्यांना प्रोत्साहन सुद्धा देणं गरजेचं आहे. ते मात्र प्रसाद खैरे अक्षरशः पवन झावरेची पूर्णतः साथ देतोय. त्यावेळेला मात्र वाईट चेंडू असेल, विकी शेलार याचा थोडासा दबावामध्ये ढकलून दिलाय. ते मात्र जय भवानी रेवली या संघाला. चांगली गोलंदाजी अटॅक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता जय भवानी रेवली संघ. आणि ज्यावेळेस नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेस कर्णधाराने सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करत होतो, आत्ता मात्र डिफेंड करताना आमचे गोलंदाज दबावामध्ये कशी गोलंदाजी करतात हे आम्हाला पाहायचं आहे. परंतु चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज झालाय आणि झेल ड्रॉप झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अशा पद्धतीचं झेल घेणं खूप अवघड असतं आणि त्याच कारणाने मात्र झेल ड्रॉप झाला. कारण उन्हाची किरणं सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये जात असतात आणि त्यांना बाजूला सारून तुम्हाला झेल घ्यायचा असतो. तसं असताना जर तुम्ही पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 49 धावा आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू येणं बाकी आहेत. 68 धावांचा पाठलाग करतोय तो मात्र ओमसाई फायटर संघ. त्यावेळेला मोठा फटका मारायचा होता. देखील 12 चेंडू आणि जवळपास 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज ती मात्र ओमसाई फायटर संघाला. तिथे मात्र हा जर सामना जिंकला तर थोडासा आत्मविश्वास वाढला जाईल दोन्ही संघांचा. त्यासाठी हे प्रयत्न केले जातात जय भवानी रेवली संघाकडून, त्याच वेळेला ओमसाई फायटर्स या संघाकडून सुद्धा. मोठा फटका, पुन्हा एकदा चौकार येईल का तर यस, हा अजून एक चौकार येतो तो मात्र प्रसाद खेरच्या बॅट मधून पाणीदा मैदानच्या आतमध्ये. यस, 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 53 धावा.
सन्माननीय रुपेशजी गोवर्धने यांच्याकडून जरी मॅच फिनिश केली ओमसाई फायटर संघाने तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक येते या ओव्हरमध्ये. आणि त्याच वेळेला या ओव्हरमध्ये जर 3 षटकार मारून पवन झावरेने जर मॅच संपवली तर मात्र दीपकजी झोलगे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. ते मॅच संपवणं खूप महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने एक षटक सुद्धा आमचं वाचवलं जाईल जर या मॅच मध्ये या षटकामध्ये मॅच संपली तर. या वेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज पवन झावरे बॅक टू द पवेलियन. इंडिया समोर म्हणजेच विराट कोहली समोर जर कोण आला तर मात्र स्लेजिंग केल्याशिवाय तो सुद्धा राहत नाही. तशा पद्धतीचं स्लेजिंग मात्र इथे वैभव महालेचं तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर त्यांनी त्यांचं डकआउटला बोट दाखवलं, त्याला सांगितलं की तू बाद झालाय सध्या. पण जर का विराट कोहलीला स्लेजिंग कोणी केलं तर त्याचं करिअर इथे मात्र संपुष्टात येतो. आपण अनेक खेळाडू पाहिले जे चांगल्या फॉर्म मध्ये असताना त्यांना तिथून संघातून बाहेर देखील जावं लागलं. येस, कारण तो तिचा किंग कोहली आहे. पण पवन झावरे याचं उत्तर वैभवला नक्की देण्याचा प्रयत्न करेल नेक्स्ट मॅच मध्ये. काय म्हणाल? कारण कदाचित सेमीफायनल मध्ये किंवा फायनल मध्ये सुद्धा त्यांची एकमेकांसमोर लढत होईल. आणि या वेळेला काय फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेलाय. ही मारेशा बार षटकार. इथे मात्र या एका चेंडूवर सुद्धा 4 धावा आल्या ना तरी सुद्धा 500 रुपये लागू आहेत रुपेशजी गोवर्धने यांच्याकडून.
परंतु वैभव महाले तशा पद्धतीची संधी निर्माण करून देईल का? यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जरूर आहे तिथे. क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा झाल्या. आता मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज असेल. यस आणि जो प्रतुल गोवर्धने जो झेल टिपला होता मागच्या चेंडूवर, त्यासाठी मात्र अल्पेजी बिरजे आणि राज थिटे, अल्पेजी बिरजे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच वेळेला राज थिटे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. खऱ्या अर्थाने आपले सर्व मित्र एकमेकांच्या विरोधात खेळत असत ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही मजा असते. जर चांगला खेळ केला तर मात्र पैसे लावले जातात, जर खराब खेळ केला तर मात्र त्याची रील बनवून आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकली जाते. हे गणित आहे क्रिकेट मधलं. तर मात्र शेवटच्या 6 चेंडूंवर 2 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. समीर पवार बोलून ट्रॅकवर. त्या मात्र पहिला चेंडू निर्धावाला. शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जाईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस दोन्ही संघ मातब्बर असतात ना, जेवढे तुल्यबळ संघ तेवढी मॅचला मजा. तीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. असं वाटलं जय भवानी रेवली संघाने 68 धावा केल्या ना, त्यावेळेस ओमसाई फायटर संघ यदा कदाचित ती मॅच हरेल की काय. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर ओमसाई फायटर संघ पूर्णतः विटरलाय जय भवानी रेवली संघावर. 5 चेंडू आणि 2 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. समीर पवार पुन्हा एकदा म्हणून ट्रॅकवर. याला चेंडू हवेमध्ये आहे. सत्ता गोलंदाज आणि झेल तर ड्रॉप झाला आणि रनआउटची संधी सुद्धा हुकली आहे. ते मात्र एकची गरज आहे. फक्त 1 धाव्यांची गरज आहे. इथे ज्यावेळेस मेडा प्रीमियर लीग आज संपेल त्यावेळेस मात्र चर्चांना उधाण येईल. कारण ओमसाई फायटर संघ काय म्हणेल की आम्ही 3ही मॅच जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल झालो होतो. जय भवानी रेवली म्हणेल की आम्ही ओमसाई फायटर संघासमोर हरलो जरूर, परंतु आम्ही फायनलला सुद्धा गवसणी घालू शकतोय. अशा पद्धतीचं मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र वाईट चेंडू आणि ओमसाई फायटर संघ दिमाखामध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. आणि ते मात्र यस यस यस